स्वागत करते आम्ही प्रभू येशूच्या नावाने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। परमेश्वर अच्छा है प्रियो। आणि प्रियांना देव चांगला आहे। आपने बड़ी दया करुणा करके आज हमें उसके भवन में एकत्रित किया है। आणि देवाने मोठी दया आणि कृपा करून आज आपल्याला त्याच्या मंदिरात घेऊन आलेला आहे। आज उपवास प्रार्थना है तो हमें उपवास किया है तो हमें प्रार्थना भी करना है। आज उपवास प्रार्थना आहे तर आपण असं उपवास केला, आपल्याला प्रार्थना पण करायची जैसे आहे। हमने गए हफ्ते में वचन सुना था जसं आपण गेल्या आपल्या वचन ऐकलेलं कि राजाओं का हृदय कैसे परमेश्वर के हाथ में रहता है। आणि राजांचं हृदय परमेश्वराच्या हातामध्ये असणं, जैसे चाहिए उधर वहाँ मोड़ सकता है, नारियों के नारी। आणि पाटाला पाणी सगळं पाहिजे तिथं देव ओढू शकतो त्याला। इसलिए प्रभु का वचन हमें कहता है पहला तिमोथी अध्याय 2 के अनुसार, आणि देवाचं वचन आपल्याला सांगतं पहिल्या तिमोथीला पत्र अध्याय 2:2च्या वचनानुसार, फर्स्ट तिमोथी चैप्टर 2 आणि पहिल्या तिमोथी अध्याय 2 उसका 1 त्याचं 1 पासून 3 पर्यंत 1 से 3 तक। आणि 1 पासून 3 पर्यंत। अब मैं सबसे पहले ये आग्रह करता हूँ कि विनती, प्रार्थना, निवेदन, धन्यवाद सब मनुष्य के लिए किए जाए, राजा और सब ऊंचे पद वालों के निमित्त, इसलिए कि हम विश्राम और चैन के साथ सारी भक्ति और गंभीरता से जीवन बिताए। यह हमारे उद्धारकर्ता परमेश्वर को अच्छा लगता है और भाता भी है। तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रजबद्या, उपकार स्तुती करावी, राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यपूर्ण करावे। हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य तो आहे। हमारे परमेश्वर को ये अच्छा कौन सा बात अच्छा लगता है कि हम सब लोगों के लिए प्रार्थना करते, लेकिन सब लोगों के साथ राजाओं के लिए और ऊंचे पद वालों के लिए भी प्रार्थना करना है। आणि प्रियांनो, आपल्या देवाला हे खूप आवडतं की आपण सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो, विनंत्या करतो, परंतु आपल्याला काय करायचं ह्याच्यासोबतच राजांसाठी आणि उंच पदावरती वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासाठी पण प्रार्थना उनके करायची। लिए प्रार्थना करते हैं, स्वतःसाठी प्रार्थना उनके लिए केली, प्रार्थना करते हैं, स्वतःच्या कुटुंबासाठी प्रार्थना बहुत अच्छा है। खूप चांगलं आहे। लेकिन साथ में हम ऊंचे पद वाले राजाओं के लिए भी प्रार्थना करना है। आणि त्यासोबतच आपण उंच अधिकाऱ्यांसाठी, जे उंच पदावर आहेत त्यांच्यासाठी आणि राजासाठी पण प्रार्थना करायची। क्यों? क्योंकि यहाँ उत्तर दिया है इसलिए कि हम विश्राम और चैन के साथ क्या कर सके, सारा जीवन गंभीरता से बिता सके, यानी हमें मसीह जीवन जीने के लिए कोई डिस्टर्बेंस ना हो। म्हणजे काय इथं उत्तर दिलेलं आहे का आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आणि शांतीच्या आशेने स्वस्थपणाचे आयुष्य प्रमाण करावे का, कारण की ख्रिस्ती जीवन करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा सताव नको व्हायला। हमें मसीह जीवन जीते समय कोई रोक टोक नहीं हो, आणि आपल्याला ख्रिस्ती जीवन करताना कुठे आडवणूक होऊ नये, कोई बाधाएं हमें ना हो। आणि कुठे रुकावट येऊ नये। प्रभु चाहता है हम मसीह जीवन जिए, आणि प्रभूची इच्छा आहे की आपण ख्रिस्ती जीवन हम जगावे आए वो मसीह के आणि आपण ख्रिस्ताचे शिष्य बनावे और हम यीशु के पीछे चले। आणि प्रभूच्याच मागे चालावे। इसीलिए हमें कोई रुकावट नहीं का, कोई ठोकर का कारण नहीं हो। आणि आपल्यासाठी अडथळ्याचं कुठलंही कारण राहू नये, ठोकर लागण्याचं कुठलंही कारण राहू नये। इसीलिए हमें क्या करना चाहिए, अगर हम राजाओं के लिए प्रार्थना करेंगे, ऊंचे पद वालों के लिए प्रार्थना करेंगे, तो वो क्या रहेंगे, परमेश्वर के हाथ में रहेंगे। आणि आपण जर राजांसाठी किंवा उंच अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना केली तर ते आपल्या देवाच्या हातामध्ये राहतील और परमेश्वर उन्हें नियंत्रित करेगा आणि प्रभू त्यांना नियंत्रित करेल। और ऐसा कोई भी चालबाजी या कोई ऐसा कारस्थान करने नहीं देगा जिससे हम मसीहों की हानि हो। आणि अशी कुठली वाईट योजना बनवून देणार नाही, असं कुठल्याही वाईट प्लॅनिंग बनवून देणार नाही ज्याच्याद्वारे ख्रिस्ती लोकांचं नुकसान व्हावं म्हणून। बाइबल में लिखा है, प्रेरितों के काम अध्याय 12 में अगर आप पढ़ोगे तो हम देखते हैं कलीसिया ने एक चित्र होकर प्रार्थना की, अपने पिता के लिए तो की, लेकिन किसके लिए भी की, उस ऊंचे पद, उस राजा के स्थान पर जो था उसके लिए भी की। आणि प्रेषितांची कृत्य अध्याय 12 मध्ये आपण वाचतो की ख्रिस्ती लोकांनी काय केली की एकाग्रतेने देवाकडे प्रार्थना केली मंडळीने, आणि फक्त पत्रासाठी नाही तर जो उंच अधिकारी होता त्याने त्याला जेलमध्ये टाकले त्याच्यासाठी पण प्रार्थना केली। 12वें अध्याय में हम देखते हैं कि हेरोदेस उस समय का राजा था, थोड़ा ऊंचे पद पे था, आणि आपण 12व्या अध्यायामध्ये बघतो की त्यावेळेस राजा जो उंच पदावर होता तो हेरोद वो होता कलीसिया को सताने लगा। आणि तो मंडळीला खूप छळू लागला। और हम देखते हैं कि आज भी देखो इस संसार में बहुत से ऐसे राजा लोग हैं जो शासन कर रहे हैं अपने अपने स्टेट में, अपने अपने देश में। वो लोग सोचते हैं कि वो राजा है, वो कुछ भी कर सकते हैं, और इसीलिए वो कलीसिया की हानि करना चाहते हैं। उन्हें ऐसा लगता है कलीसिया को सताना अच्छा काम है, धर्म का काम है। आणि आता पण तुम्ही बघू शकता आपल्या देशामध्ये आणि वेगवेगळ्या स्टेटमध्ये जेवढे राजा आहेत, जेवढे उंच पदावर बसलेले आहेत, त्यांना असं वाटतं की आम्ही काही करू शकतो, आमची मनमर्जी करू शकतो, म्हणून ते काय करतात, मंडळीचा छळ करतात, वाईट योजना बनतात, आणि त्यांना वाटतं की आम्ही ख्रिस्ती लोकांचा छळ करून देवाला सेवा सादर करतो, आम्ही खूप चांगलं काम करतो। पौलुस को भी यही लगता था, आणि पौलाला पण हेच वाटायचं। पौल जब अपने बारे में स्पष्टीकरण कर रहा था तो उसने भी ऐसे कहा कि मैं मसीहों को इसलिए सताता था क्योंकि मुझे लगता था मैं धर्म का काम कर रहा हूँ। आणि पौलाला पण हेच वाटायचं, आणि तो ज्यावेळेस स्वतःची गवाही सांगतो त्यावेळेस तो सांगत होता की मला असं वाटायचं की ख्रिस्ती लोकांना सोडून मी खूप देवाला प्रसन्न करतोय आणि चांगलं नीतिमत्वाचं काम करतोय, उसे ऐसा लगता था। त्याला असं वाटायचं। लेकिन जब मसीह लोगों ने उस
पौल के लिए, यानी जो उसका नाम पहले शौल था, उसके लिए प्रार्थना की। ज्यावेळेस ख्रिस्ती लोकांनी जो पौल होता त्याचं नाव पहिले शौल होतं त्याच्यासाठी प्रार्थना केली. तो शाऊल का पौल बन गया। परमेश्वर ने उसे दर्शन दिया और बताया कि जिसे तू छल रहा है वो मुझे छल रहा है। यीशु ने उसे कहा तू मुझे छल रहा है, आगे से छलना बंद कर दे। आणि प्रभूने काय केलं, शौलाला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की तू ज्या कोणाला छळतो तो मी आहे, येशू नासला तू छळतोय म्हणून इथून पुढे छळ करणं बंद कर टाक. म्हणून या दर्शनाच्या द्वारे तो बदलला. देवाने त्याला शौलचा पौल केला. लेकिन हेरोदेस के साथ ऐसा नहीं हुआ। परंतु हेरोदाबरोबर असं नाही झालं. हेरोदेस ने याकूब को मारा, आणि हेरोदाने याकोबाला पतरस को पकड़ा, पैत्राला पकडलं, जेल में डाला, त्याला तुरुंगात टाकलं बहुत सारी सुरक्षा उसको दी। आणि खूप साऱ्या पहाड्यात त्याला ठेवला. लेकिन जब सब मसीह लोग एकत्रित होकर प्रेयर कर रहे थे, आणि ज्यावेळेस सगळे ख्रिस्ती लोक एकाग्रतेने एकत्रित होऊन प्रार्थना करत होते, परमेश्वर ने पतरस को तो बाहर निकाला, देवाने पेत्राला बाहेर काढला. लेकिन उस हेरोदेस को बहुत बुरी रीति से मारा। परंतु त्या हेरोदेसचा मृत्यू खूप वाईट रीतीने झाला. लिखा है कि स्वर्गदूत ने 23वें वचन में उसी क्षण प्रभु ने एक स्वर्गदूत ने तुरंत उसे मारा और क्योंकि उसने परमेश्वर की महिमा नहीं की थी और वो कीड़े पड़ के मरा। आणि 23व्या वचनामध्ये दिले की त्यांनी देवाचे गौरव केले नाही म्हणून तक्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून गेला. तो हमारे परमेश्वर को कोई बात कठिन नहीं है, किसी को उद्धार दिलाना, किसी को मारना। आणि आपल्या देवाला काहीच कठीण नाही की कोणाला तारण द्यायचं आणि कोणाला माफ टाकायचे. तो वो कर सकता है, आणि तो हे सर्व करू शकतो. उसकी इच्छा। ही त्याची इच्छा. वो जानता है शाऊल को ज्ञान नहीं था, इसीलिए अज्ञान में वो मसीह को सता रहा था। आणि देवाला माहिती होतं की शौलाला एवढं ज्ञान नव्हतं देवाचं, तो अज्ञानी होता म्हणून तो ख्रिस्ती लोकांना छळत होता. और वो क्रूर नहीं था, आणि तो क्रूर नव्हता. लेकिन हेरोदेस क्रूर था। परंतु हेरोदेस खूप क्रूर उसका होता. स्वभाव बुरा था, त्याचा स्वभाव वाईट उसका होता. बैकग्राउंड जो उसने भूतकाल में जैसा जिया वो अच्छा नहीं था। आणि त्याचा जो भूतकाळ होता तो खूप वाईट होता. इसीलिए उसके परमेश्वर मनुष्य को भी जानता है, आणि देव मनुष्याला आतमधून ओळखतो. इसीलिए हेरोदेस को मारा। आणि म्हणून त्याने हेरोदेसला मारून टाकलं. ये लेकिन कब हुआ? परंतु हे कधी झालं? जब मसीहों ने मिलकर प्रार्थना की, आणि ज्यावेळेस ख्रिस्ती लोकांनी एकत्रित होऊन प्रार्थना केली लव लगाकर एकत्रित होकर प्रार्थना। आणि त्यांनी एकाग्रतेने एक मनाने एक चित्ताने प्रार्थना केली. इसलिए प्रियो हमें भी क्या करना चाहिए, जब तक कि बीजेपी गवर्नमेंट बैठा है हमें लव लगाकर हर फ्राइडे को हर उपवास, अगर अभी हमारे 40 डेज की फास्टिंग आएंगे तो 40 डेज की फास्टिंग में भी डेली प्रेयर करना है। और अभी हम हर हफ्ते में मिलते हैं शुक्रवार को, तो उस समय भी हमें प्रेयर करना है। आणि म्हणून प्रियांना आपल्याला काय करायचं, जशी बीजेपी गव्हर्नमेंट बसलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, एकाग्रतेने प्रार्थना करायची. आपण ज्या 2 उपास प्रार्थना भेटतो तेव्हा आपण प्रार्थना करायची आणि जी 40 दिवसाची उपास प्रार्थना ठेवतो त्याच्यामध्ये पण आपल्याला प्रार्थना करायची. हमें इस गवर्नमेंट से कोई हानि नहीं, मतलब हमें उनसे कोई दुश्मनी नहीं, लेकिन वो हमें दुश्मन समझते हैं। आणि आपल्याला आपण ज्या गव्हर्नमेंटला दुश्मन नाही समजत, परंतु ते आपल्याला शत्रू समजतात. उन्हें ऐसा लगता है कि हम धर्म परिवर्तन करते आणि त्यांना असं वाटतं की आपण धर्म परिवर्तन करतो हैं, हम लोगों को चेंज कर रहे हैं। आणि आपण लोकांचा धर्म बदलतोय. प्रियो हम धर्म कभी नहीं बदले, प्रियांनो आपण धर्म कधीच नाही बदलत. सिर्फ लोगों की पहचान यीशु के साथ कराते हैं। आपण फक्त लोकांची ओळख देवाबरोबर करतो. यीशु धर्म बनाने आया ही नहीं, आणि प्रभू येशू धर्म स्थापित करायला आलाच नाही. देखा उसने कहा मैं आया हूँ। यीशु खुद अपने बारे में कहता है, वो कहता है मैं आया हूँ जीवन देने, बहुतायत का। आणि प्रभू येशू स्वतः बोलत होते की मी आलेलो आहे तुम्हाला जीवन मिळावं, तेव्हा तेही सार्वकालिक जीवन मिळावं. लेकिन बहुतायत लोग जब यीशु के पीछे चलने लगे, आणि ज्यावेळेस खूप सारे लोक येशूच्या मागे चालायला लागले इंसानों ने नाम दिया मसीह, यानी क्रिश्चियन। आणि लोकांनी त्यांना नाव दिलं ख्रिस्ती. तो आज क्रिश्चियन ये धर्म बन गया। आज ख्रिश्चन हा धर्म बनला. मसीह के पीछे चलने वाले मसीह कहलाते हैं। आणि ख्रिस्ताच्या मागे चालणारे ख्रिस्ती म्हणाले येतात. तो इसीलिए प्रियो बहुत लोगों को ऐसा लग रहा है कि हम धर्म परिवर्तन करते आणि हैं। खूप लोकांना असं वाटतं की आम्ही धर्म परिवर्तन करतो. हम इतना ही बताते हैं कि यीशु को क्या अच्छा लगता है, यीशु को क्या अच्छा नहीं लगता। आणि आम्ही एवढं सांगतो की प्रभू येशूला काय आवडतं त्याला काय आवडत नाही. बाइबल क्या बताती है? आणि बायबल आपल्याला काय सांगते. हमें यीशु ने एक पुस्तक दी है, बाइबल। आणि प्रभू येशूने आपल्याला पुस्तक दिलेलं आहे बायबल. हम मसीह लोगों को, हम यीशु के पीछे चलने वाले फॉलोअर को बाइबल क्या बताती है वही करना है। आणि आपल्याला प्रभू येशूच्या मागे चालणाऱ्या शिष्यांना आपल्याला बायबल जे सांगते त्या गोष्टी करायचे. और हमें यीशु जीवन देने आया है, तो वो जीवन पाने के लिए हमें यीशु को खुश करना पड़ेगा। तो जो यीशु को अच्छा नहीं लगता वो हमें नहीं करना पड़ेगा। आणि प्रभू येशू आपल्याला जीवन द्यायला आलेला आहे म्हणून ते जीवन प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्याला प्रसन्न करावं लागेल. ज्या गोष्टींवरून तो दुःखी होतो, तो प्रसन्न होता, त्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या. तो इसीलिए प्रियो हम मसीहों को क्या करना है, ऐसे लोगों के लिए हमें क्या करना है, प्रार्थना करना है। लोग सत्य जाने, सत्य जानकर यीशु के पीछे हो। आणि म्हणून आपल्याला काय करायचं, असे जे मंडळीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची की त्यांनी सत्य ओळखावं आणि सत्याला ओळखून त्यांनी प्रभूच्या मागे चालवावं. हम
आज मनुष्य जाति के लिए प्रार्थना करेंगे। लोगों के अंदर भेदभाव हो गया है, हिंदू, मुसलमान, सिख, क्रिश्चियन, ऐसे भेदभाव हुआ है। जबकि हम लोग जो हम सब क्या कहते हैं, हिंदू, मुसलमान, क्रिश्चियन, भाई भाई, हम सब ऐसे जो हमारा स्लोगन है, यानी नारा, हमारा भारत देश का जो नारा है वो क्या कहता है, हम सब भाई भाई। हमें प्रतिज्ञा भी ऐसे देते हैं ना, भारत मेरा देश है, सारे भारतीय मेरे भाई बहन हैं। तो फिर सारे भारतीय यानी क्रिश्चियन भी भारतीय और मसीह, ये जो मुसलमान, सिख, अन्य जो दूसरी जाति या पारसी जिन्होंने भारत देश में जन्म लिया, तो वो सब हमारे क्या है, भारतीय होने के कारण भाई बहन। तो ये भाई बहन एक दूसरे की हत्या नहीं करें, मर्डर नहीं करें, क्रूर से नहीं मारे। आणि प्रियांना आपण प्रार्थना केली पाहिजे की आपल्या देशामध्ये जाती दंगली होणे, जातीवरून भेदभाव होणे, आपण काय प्रतिज्ञा घेतो, काय घोषवाक्य बोलतो की भारतात जेवढे जन्म ते आपण सगळे भाऊ भाऊ आहोत, मग आपण भाऊ बहीण आहोत, एकमेकाची हत्या नाही केली पाहिजे, आपल्या देशात राहून आपल्या देशाच्या लोकांना नाही मारलं पाहिजे, त्यांच्याशी क्रूरतेने नाही वागलं पाहिजे। जो लीडर होता है वो प्रजा को भटकाता है आणि जो पुढारी असतो तो प्रजेला भटकवतो, गलत शिक्षण देता है। आणि चुकीचं शिक्षण देतो वो त्यांना। जैसा बोलेगा उसके जो प्रजा है उसको सुनकर वही भटकाने में आ जाता है। आणि ते पुढारी जसे बोलती प्रजा ते ऐकते आणि त्याच्याप्रमाणे ते पण भटकवण्यात इसलिए येतात। हमें लीडर के लिए प्रेयर करना आणि म्हणून आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करायची आहे। हमें, तो इसलिए हम हमारे प्रभु से प्रार्थना करेंगे, मिलजुल कर प्रार्थना करेंगे। आणि म्हणून आपण प्रार्थना करू देवाकडे मिळून जुळून, हम सब चैन ले लेंगे, जैसे कि पहले हमने चैन लिया आणि आपण साखळी करू जशी गेल्या